नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. एसटीच्या विलीनीकरणाबाबत अद्यापही कोणता निर्णय झालेला नाहीये. राज्य सरकारला अजूनही आणखी मुदत हवी असल्याचं कळतंय. सरकारला आणखीनही 15 दिवसांची मुदत हवी आहे, अशी राज्य सरकारनं हायकोर्टात विनंती केलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. एसटी महामंडळाने विलीनीकरणाबाबत कॅबिनेटनं अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. राज्य सरकारला अजूनही 15 दिवसांची मुदत मिळावी अशी विनंती राज्य सरकारच्या वकिलांनी हायकोर्टात केली आहे. तर विधानसभेत याबाबत एसटीबाबत काहीही चर्चा झाली नाही, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय. तर आतापर्यंत 107 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं देखील सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. एसटीच्या विलीनीकरणाबाबत अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाहीये. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. सुस्मिता, आपण पाहतोय एसटीच्या विलीनीकरणाबाबत अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाहीये. तारीख पे तारीख पडते, काय अपडेट? खरं तर एकूणच एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत असताना सरकार समोर जे पर्याय होते त्यामधला एक पर्याय म्हणजे विलीनीकरणाचा महत्त्वाची मागणी ही ठेवण्यात आलेली होती. परंतु ज्या पद्धतीची माहिती समोर येते आहे, कोर्टामध्ये युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि या युक्तिवादादरम्यान कोर्टासमोर राज्य सरकारच्या वकिलांनी एक भूमिका स्पष्ट केलेली आहे की साधारणपणे आणखीन 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे न्यायालयाने आत्महत्या हा एक पर्याय असू शकत नाही अशा पद्धतीची सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. या संपूर्ण संपामध्ये 100हून अधिक साधारणपणे 107 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही अतिशय गंभीर बाब असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे आणि चौकशी कुठल्याही बाबतीत करण्यात आलेली नाही असं गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जो काही नुकसान होत आहे तेही फार मोठं आहे. त्यामुळे औद्योगिक न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या औद्योगिक न्यायालयाच्या निकालाचा सुद्धा इथे जो आहे ते एक उदाहरण ठेवण्यात आलेलं होतं आणि न्यायालयाने त्या निकालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे याची प्रत मागितलेली आहे. त्यामुळे आता आपण बघतोय की कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि ऑर्डर कशा पद्धतीनं पास केली जाते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या पद्धतीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे विलीनीकरणाचा प्रश्न सरकार दरबारी मान्य होणं गरजेचं आहे आणि अधिवेशनात सुद्धा याबाबत चर्चा झाली नाही असं सदावर्ते यांनी म्हटलेलं होतं. आणि आता संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी या एका बातमीकडे लक्ष देऊन आहेत, कारण कोर्टानं काय म्हटलंय हे बघणं संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचं आहे. कारण गावाखेड्यामध्ये पोहोचलेली एसटी महामंडळाची सेवा यामुळे विस्कळीत झालेली होती आणि आता राज्य सरकारनं 15 दिवसांची अवधी जो आहे तो मागितलेला आहे. निश्चितच सुस्मिता, खरं तर राज्य सरकारनं अजूनही 15 दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र आपण पाहतोय बरेच दिवस तारीख पे तारीख पडते, कोणताही ठोस निर्णय समोर येत नाहीये आणि यामध्येच बरेच कर्मचारी आत्महत्या देखील करतायत. त्यामुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांची नेमकी काय भूमिका असेल? खरं तर कर्मचाऱ्यांची भूमिका ही त्यांच्या संघटनांकडनं त्यांच्या वकिलांकडनं घेण्यात येते. त्यामुळे त्याबाबत स्पष्टपणे आपल्याला सांगता येणार नाही. परंतु एक गोष्ट यात खरी आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीने न्यायप्रविष्ट प्रकरण असतं त्यावेळेला न्यायालयाची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची असते. कारण दोन्ही पक्षांकडनं युक्तिवाद केला जातो आणि या युक्तिवादामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल तर नेमका सरकारकडनं कशा पद्धतीनं अहवाल सादर केला जातो, सरकारकडनं कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य होत आहेत का आणि ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या आत्महत्येमागचं कारण सरकारला कळावं अशा पद्धतीची भूमिका कर्मचाऱ्यांच्या वकिलांकडनं मांडण्यात आलेली आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये अहवाल सादर केल्याशिवाय न्यायालय भूमिका घेऊ शकणार नाही, कारण न्यायालयाला दोन्ही बाजू तपासून त्यानंतर आदेश पारित करायचे असतात. निश्चितच सुस्मिता, अधिकही माहिती तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय एसटीच्या विलीनीकरणाबाबत अद्यापही निर्णय झालेला नाहीये. राज्य सरकारला आणखीनही 15 दिवसांची मुदत हवी असल्याचं कळतंय. राज्य सरकारनं हायकोर्टात तशी विनंती केली आहे. एसटी महामंडळाला विलीनीकरणाबाबत कॅबिनेटनं अजून कोणताही निर्णय घेतलेला नाहीये आणि राज्य सरकारला अजून 15 दिवसांची मुदत मिळावी अशी राज्य सरकारच्या वकिलांनी विनंती केली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. एक मोठी बातमी. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरूच आहेत. आतापर्यंत 100 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचं कळतंय. कमी वेतन ही मुख्य मागणी आहे आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावर
खरं तर हे आंदोलन सुरू आहे. 28 ऑक्टोबर 2021 पासून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय. अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार धोरण मांडणार आहे आणि सभागृहात धोरण मांडणार असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. सरकारनं सभागृहात निवेदन दिलेलं आहे आणि सभागृहात धोरण मांडणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. नागपुरात संजय राऊत यांनी भाजप आणि आरएसएसवर चौफेर टीका केली आहे. दरम्यान या शिवसंपर्क अभियानादरम्यान खासदार भावना गवळी नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र भावना गवळी परवानगी घेऊनच गैरहजर असल्याचं राऊत म्हटलेत. राज्यात होत असलेल्या ईडीच्या धाडीवर त्यांनी भाष्य करत अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं चूक असल्याचं म्हटलंय. तर आरएसएसवर निशाणा साधत त्यांनी मोहन भागवत यांची मुस्लिमांबद्दलची वक्तव्य पाहिली तर तुम्ही त्यांना जनाब संघाचे प्रमुख झाले असल्याचा टोला लगावलाय. काही कायदेशीर बाबी लावलेल्या आहेत. त्या संदर्भात त्यांना कोर्टामध्ये जाणं गरजेचं आवश्यक होतं. म्हणून त्यांनी रितसर परवानगी घेऊन आज त्या इथे उपस्थित नाही आहे. पण त्यांच्या वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे पोचलेले आहेत. ना तो निर्णय झाला असं मला वाटतं. त्यांच्या बाबतीत थोडंसं आपण संयमाने घ्यायला पाहिजे होतं. कारण अनिल देशमुख यांच्या संदर्भात काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिले. म्हणजे ज्या कारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणेनं त्यांच्यावरती शेकडो धाडी घातल्या, सीबीआयनं 22 धाडी, ईडीनं 50च्या वर धाडी, इन्कम टॅक्सच्या 40 धाडी, एका माणसावरती इतक्या प्रकारच्या धाडी घालून तुम्ही कोणता विक्रम प्रस्थापित केलेला आहे? पवार साहेब दबावात आले होते का त्यावेळी? मला असं वाटतं संपूर्ण देशभरात सुडाचं राजकारण सुरू आहे आणि महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण जरी चाललं असलं तरी महाराष्ट्राला एक परंपरा आहे. जसं मगाशी तुम्हीच बोललात ना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत जाऊन कधी वाकले नाही, तसं महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी वाकणार. त्या संघटनेचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांची जर गेल्या काही काळातली वक्तव्य आपण पाहिलीत मुस्लिम समाजाविषयी, मुस्लिम बांधवांविषयी, तर तुम्ही संघालाही जनाब सेना म्हणणार का? पहा ना, मोहनराव भागवत सरसंघचालकांनी गेल्या काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये अनेकदा सांगितलं की मुसलमानांचा आणि हिंदूंचा DNA सारखा आहे. म्हणून ते जनाब सेनेचे प्रमुख झाले, त्या जनाब संघाचे प्रमुख झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मुसलमानांसाठी एक राष्ट्रीय मंचाची स्थापना केली. राष्ट्रीय मंच काढला ना त्यांनी, म्हणून ते जनाब सेनेचे प्रमुख झाले का? आणि आता एसटी संदर्भात मोठी बातमी. एसटी संदर्भात पुढील सुनावणी ही 5 तारखेला होणार असल्याचं कळतंय. 1 एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर होणार आहे आणि पुढील सुनावणी ही 5 तारखेला होणार आहे. तर प्रतिज्ञापत्रावर 5 एप्रिलला सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. एसटी संदर्भात आता पुढील सुनावणी ही 5 तारखेला होणार आहे आणि 1 एप्रिलला हे प्रतिज्ञापत्र सादर होणार असल्याचं कळतंय. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. सुस्मिता, आता पुढील सुनावणी 5 तारखेला होणार आहे, काय अपडेट? खरं तर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 1 एप्रिलला सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करावे अशा पद्धतीचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत. आणि आणखीन एक मुद्दा या निमित्तानं कोर्टानं समोर मांडलेला आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. एकीकडे आत्महत्या करतायत कर्मचारी आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार निर्णय घ्यायला विलंब का लावते अशा पद्धतीचं वक्तव्य न्यायालयाकडून आलेलं आहे. अशा पद्धतीची भूमिका न्यायमूर्तींनी घेतलेली आहे. त्यामुळेच हा आजचा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. कोर्टानं सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारनं 1 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे आणि त्यानंतरच पुढील सुनवाई ही 5 एप्रिलला होणार आहे. निश्चित. सुस्मिता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. एसटी संदर्भातली आता पुढील सुनावणी ही 5 तारखेला होणार आहे आणि 1 एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे.
वळूयात पुढच्या बातमीकडे. साताऱ्यातील बावधनमध्ये आज बगाड यात्रेला सुरुवात झाली आहे आणि या यात्रेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली आहे. सुमारे 350 वर्षांपासून चालत आलेली ही यात्रा रंगपंचमीच्या दिवशी भरते. यावेळी संपूर्ण बावधन गुलाबी रंगानं न्हाऊन निघतं. रंगपंचमीच्या दिवशी पहाटे बगाड्याला सोमेश्वर कृष्णाकाठी विधिवत पूजा करून अंघोळ घातली जाते. त्यानंतर त्या बगाड्याला 50 फूट उंच बगाडावर बांधलं जातं आणि शेतातून बैलांच्या सहाय्यानं ते बगाड पुढे ओढलं जातं. दिवसभरानंतर संध्याकाळी हे बगाड गावातील मंदिराजवळ गेल्यानंतर ही यात्रा पूर्ण होते. तर या बगाड यात्रेत 12 बलुतेदारांना महत्त्वाचं स्थान दिलं जातं आणि बगाड्या कशा पद्धतीनं घोषित केला जातो, कशा पद्धतीनं बगाड यात्रा निघते याबाबत माहिती घेऊया या रिपोर्टमधून. बावधनच्या या बगाड यात्रेत बगाड्या घोषित करण्यासाठी कौल घेतला जातो. होळीच्या दिवशी बगाड्या कोण यासाठी नवस बोलणाऱ्या सर्वच भक्तांना ओळीनं मंदिराच्या गाभाऱ्यात बोलवलं जातं. मंदिराच्या समोरील गाथाडीला गहू लावले जातात. उजवा कौल मिळणाऱ्याला बगाड्या घोषित केलं जातं. अमावस्या रात्री 12 वाजता कौल लावला आणि प्रसाद डावा उजवा सोडला. 9 नंबर माझा होता, म्हणजे आपला बगाड्याचा. 9 नंबरवर प्रसाद सुटला डावा उजवा. मला आनंद आहे. आता मी बगाड घेत आहे. सुतार समाजाकडून विशिष्ट शैलीत या बगाडाची बांधणी सुरू होते. त्यांचं कौशल्य सध्याच्या तंत्रज्ञानाला फिकं पाडेल असंच असतं. बगाड बनवण्यासाठी कणा हा 9.5 फुटाचा असतो. त्यावर बुट हे 5-6 फुटाचं असतं. त्यावर साठा 9 फुटाचा असतो आणि वाघ 10 फुटाचा असतो. त्यावर 19 फूट हा खांब बसवलेला असतो उभा आणि त्यावर बाहुली असते मधली शेडाची आणि 48 फुटाचं शेड असं असतं. यात्रेच्या आदल्या रात्री गावातील मंदिरातील छबिना निघतो. अख्खं गाव छबिन्याला गोळा होतं. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, काशीनाथांच्या नावानं चांग भलं म्हणत जयघोष होतो. बगाड यात्रेच्या मुख्य दिवशी बगाड्या म्हणून ज्याला कौल दिला त्यांना गावातील मंदिराच्या आरतीनंतर बगाड बैलांच्या साह्यानं हे बगाड गावापासून काही अंतरावर असलेल्या सोनेश्वर इथल्या मंदिराजवळ घेऊन जातात. काशीनाथाच्या नावानं चांग भलच्या जयघोषात हे बगाड मंदिराजवळ येतं आणि नंतर बगाडाची सांगता दुसऱ्या दिवशी होते. त्या ठिकाणी ही यात्रा पाहण्याकरता म्हणून महाराष्ट्रातून कर्नाटकातून अतिशय चांगली लोक त्या ठिकाणी बैल पाहण्यासाठी आणि यात्रा पाहण्यासाठी येत असतात. हा यात्रेचा माहोल अतिशय चांगल्या पद्धतीने असतो. ह्या यात्रेच्या माहोलामुळे आमच्या बावधन गावामध्ये फार मोठे एकीचं वातावरण आहे. राजकारण कशाही पद्धतीनं असू दे, परंतु भैरवनाथाच्या बगाडाच्या निमित्तानं आमच्या गावातील सर्वच्या सर्व माणसं एकत्र त्या ठिकाणी येत असतात. या यात्रेत 12 बलुतेदारांना वेगवेगळ्या पद्धतीनं स्थान दिलं जातं. त्यामुळे मोठी गर्दी असतानाही मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडते. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा.
तिकडे नाशिक शहरातील जुना नाशिक परिसरात पारंपरिक राहाडीमध्ये रंगपंचमी साजरी केली जाते. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच पेशवेकालीन राहाडीमध्ये रंगांचं पाणी टाकून रंगपंचमी साजरी केली जाते. राहाडीची विधिवत पूजा केल्यानंतर राहाडीमध्ये नैसर्गिक रंग टाकून रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आजही नाशिकमध्ये पाळली जाते. तर नाशिकची ही दृश्य आपण पाहतोय. नाशिकची पारंपरिक राहाडीमध्ये रंगपंचमी साजरी केली जाते. नाशिककर उत्साहात ही रंगपंचमी साजरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कोरोना नंतर तब्बल 2 वर्षांनंतर रंगपंचमीचा हा उत्साह नाशिकमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. नैसर्गिक रंग टाकून या पाण्यामध्ये ही रंगपंचमी साजरी केली जाते आणि त्याचीच ही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर तब्बल 2 वर्षांनंतर ही पारंपरिक रंगपंचमी नाशिकमध्ये यावर्षी साजरी करण्यात आलेली येते आणि कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालाय आणि त्यामुळेच इतक्या उत्साहात नाशिककर ही रंगपंचमी साजरी करतायत. नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतोय. बऱ्याच नाशिककरांनी इथे गर्दी केलेली आहे. पारंपरिक राहाडीमध्ये रंगपंचमी साजरी केली जाते. तब्बल 2 वर्षांनंतर ही पारंपरिक रंगपंचमी नाशिकमध्ये रंगताना पाहायला मिळते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव किंचितसा कमी झालाय आणि त्यामुळेच नाशिककर मोठ्या उत्साहात ही रंगपंचमी साजरी करतायत. नैसर्गिक रंग टाकून ही राहाडीमध्ये रंगपंचमी साजरी करण्यात येते. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच पेशवेकालीन राहाडीमध्ये रंगांचं पाणी टाकून ही रंगपंचमी साजरी करण्यात येते. नाशिककर अतिशय उत्साहात रंगपंचमी साजरी करताना पाहायला मिळत आहे. राहाडीची विधिवत पूजा केल्यानंतर राहाडीमध्ये नैसर्गिक रंग टाकण्यात येतो आणि त्यानंतर या रंगपंचमीला सुरुवात होते. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, खरं तर कोरोनाची ही 2 वर्ष आणि त्या 2 वर्षांनंतर ही पारंपरिक रंगपंचमी यावर्षी साजरी होते. नाशिककर अतिशय उत्साहात दिसत आहेत. काय सध्याचं वातावरण? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपला त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. मात्र नाशिकची ही दृश्य आपण पाहतोय. नाशिककर अतिशय उत्साहात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक नजर टाकूया देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आज का तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.